हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. आम्ही आता हरिद्वारहून मॉर्निंगला 8 वाजता सगळे शुक्तासाठी निघालो. नंतर मनसादेवी करायचं आणि हरिद्वारची आरती असा आज आमचा प्रोग्राम आहे. ही माझी फॅमिली आणि अशा आमच्या भरपूर गाड्या आहेत, त्या मागं पुढे आम्ही काढल्या आहेत. रस्त्याच्या कडेला जाताना तुम्हाला एवढी सगळे आंबे दिसतील, तिथे आंब्याची झाडं दिसतील की तुम्हाला क्रेज होऊन जाईल. नंतर तुम्हाला दिसेल गांजा. आपल्या इकडे गाजर गवत जसं रस्त्याच्या कडेला असतं तसं तिकडे गांजा तुम्हाला दिसेल. त्यानंतर मी पोहोचली याला शुक्तालला, आणि शुक्तालला पोहोचल्यानंतर एवढं विशाल असं महाकाय ते वृक्ष बघून खरंच डोळ्याच्या पापण्या झुकत नव्हत्या. आणि इतकं जुनं हे वृक्ष आहे, त्याच्यामध्येच त्यांनी कन्स्ट्रक्शन केलं. इतक्या फांद्या त्याच्या दूरपर्यंत पसरलेल्या आहेत. एक ॲट अ टाईम कॅमेरामध्ये ते कॅप्चर होऊ शकत नाही, इतकं विशाल असं महाकाय ते वृक्ष आहे. मी तिथलं ते सगळी हिस्ट्री वाचली त्या झाडाबद्दल, तिथल्या आख्यायिकेबद्दल. तर तिथे ते 5011 वर्षापूर्वीचं ते झाड आहे. तिथे पोपटांना खूप महत्त्व आहे. तर पोपट त्या झाडांवर असतात. आणि अशी आख्यायिका आहे की तिथले जे पोपट विकत मिळतात ते तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये असायला हवेत. तर खूप जण तिथे विकत आणतात घरी. मी तर आणला नाही ॲक्च्युली. तर हे खूप मोठं वृक्ष, त्यात कन्स्ट्रक्शन असं केलेलं आहे पण फांद्या तोडलेला नाही. हे वृक्ष कधीही एकही फांदी त्याची सुकत नाही, इतकी ग्रीनरी त्या झाडावर आहेच. आणि तिथला प्रसाद तर खूपच छान आहे. आणि आमचं खरंच तो प्रसाद तिथला खूप आवडला. आमच्यानंतर जेही लोक गेले आम्ही त्यांना म्हटलं नक्की तिथला प्रसाद घ्या. नंतर आम्ही निघालो मनसादेवीला रोपवे आहे. आणि निर्वीचा आणि माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता रोपवेचा. थोडी तिला भीतीही वाटत होती. मनसादेवीचं जे मंदिर आहे ते पहाडात वर आहे आणि कंजेस्टेड आहे थोडं पहाडात असल्यामुळे. आता ते डेव्हलप त्यांनी केलेलं आहे. सो जाणं येणं हे रोपवेने पण तुम्ही करू शकता. आम्ही रोपवे सिलेक्ट केला आणि पाऊस खूप होता, पण लकीली आम्ही रोपवेमध्ये बसलो आणि पाऊस थांबला. तर निर्वी मला म्हणते की मग आपण केदारनाथला पण रोपवेने जाऊया. तर तिला हे माहिती नाही की तिथे रोपवे नाही आहे म्हणून केदारनाथला सध्या. सो निर्वीसन माझी ही पहिली ट्रिप होती, पहिला एक्सपिरियन्स होता रोपवेचा. आणि खरं तर कॅन्सर या आजारानंतरच मी माझं आयुष्य जगायला शिकलेली आहे. लग्नानंतर तर माझी सगळी लाईफ जी होती ती हेल होती. आणि आत्ता मला आयुष्य मिळालं, नवीन आयुष्य मिळालं. देवाने एक संधी दिली जगण्याची, तर त्याचा पुरेपूर फायदा मी घेत आहे. संध्या आले की मी सोडत नाही आणि संधीचं सोनं करायचं मी आता ठरवलं आहे प्रत्येक. सो ही संधी मला आली की फॅमिलीसोबत जायचं आहे आणि मी हो म्हणून टाकलं, मागचा पुढचा काही विचार न करता. 15 दिवसाचा टूर हा आहे, लॉंग होता. क्लिनिकचं वाट लागणार होती, पण तोही मी विचार केला नाही. कधी आयुष्यात ना पैशापेक्षा, तुमचं बेनिफिटपेक्षा जगणं, तर आनंद खूप महत्त्वाचा असतो. तोच मी आता अनुभवते आहे सध्या. तर आम्ही आता दर्शनाला आलो आहे. खूप रश आहे तिथे, चिंगराचिंगरी अक्षरशः होते. तुमचं सामान तुम्हाला खूप जपावं लागतं. तर आम्ही खूप त्या भीडमध्ये त्या सगळ्या ह्याच्यामध्ये होतो. तिथं दर्शन घेतलं. परत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि अशी छान जर्नी आमची झाली. थँक्यू सो मच.